दादा शंकरगडमध्ये आपण बघायला गेलो तर लखन किती वर्ष पळतोय आणि त्याच्यात किती फायनल झाले असतील अजूनपर्यंत? आता सेकंदमध्ये तर नाही सांगता. 9 हिंदकेसरी बकासूर आणि लखन दोघांनी पहिला क्रमांक पटकावला. त्या मैदानाच्या नियोजनाबद्दल आणि या जोडीबद्दल काय बोला? मैदानात नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे करंजपूल मैदानात आणि आता आपल्यासोबत आहे संभाजीनगरचा लखन, जो आता शंकरपड गाजून घाटावरती आपलं वर्चस्व गाजवत आहे. तर दादा, काय बोलाल लखनबद्दल? लखनबद्दल काय, आता चांगला बोलतो आमचा बैल आता इकडं पण या भागात. आज हरण्या आणि लखन हा पायरा कसा जोड झाला? ते आमची गाडी मुंबईमध्ये पळालेली बिनजोडला, तर मग ती गाडी इकडं आमचे आकाश शेट राऊत नाही का, ते त्यांनी बी लय फोर्स केला होता की ही गाडी घाटावरती एकदा तुम्ही पळून बघा, गाडीला चांगली स्पीड लागेल. तर मग आज पळून बघितली गाडी. दादा, आता पहिल्यांदा आपलं लखन घाटावरती कधी आलेलं? आता आमच्या बैलाला झाले तर समजा आमचा बैल आलेला 19 तारखेला. 19 तारखेला. तेव्हा कोणासोबत पळालेला? तेव्हा बकासूर बरोबर. बकासूर बरोबर. आणि देवाबाई सोबत जेव्हा गाडी पळालेली लखनची, तेव्हा कुठे पळालेली गाडी? ते फलटणला. आणि त्या मैदानात पहिला क्रमांक केला होता हो देवाबाई आणि लखननी. तेव्हा काय बोलाल त्या मैदानाबद्दल? आणि तेव्हापासून लखनला पायऱ्यासाठी किती कॉल आले, काय आलं? आता बरेचसे फोन येतात पायऱ्यासाठी, काय रोज फोन येतं. दादा, शंकरगडमध्ये आपण बघायला गेलो तर लखन किती वर्ष पळतोय आणि त्याच्यात किती फायनल झाले असतील अजूनपर्यंत? आता सेकंदमध्ये तर नाही सांगता येणार त्याच्या, पण आमच्या तर नजरेत एवढ्या समजा 70-71 आहेत. म्हणजे एवढं काही ध्यान नाही, पण तरी बी आपण 71 फायनलला धरून घ्या. दादा, त्या दिवशी पेडगाव मैदानात एक इतिहास झाला. 9 हिंदकेसरी बकासूर आणि लखन दोघांनी पहिला क्रमांक पटकावला. त्या मैदानाच्या नियोजनाबद्दल आणि या जोडीबद्दल काय बोला? मैदानाचं नियोजन तर एक नंबर होतं. पेडगावचं मैदान तसलं मैदान होणे नाही परत. आणि बैलांच्या जोडीचं जर म्हणलं तर ही गाडी एक नंबरच होती. तो बैल तर एक प्रकारचा देवच आहे, कारण की पहिल्या दिवशी बी पळाला, दुसऱ्या दिवशी बी एक नंबर केला त्यांनी. आता आपण 30 तारखेला आता बिनजोडचं मैदान आहे मोरगावला, त्या मैदानात लखन येणार आहे का? मोरगावला नाही, फलटणला. सॉरी, त्या मैदानात येणार आहे का आपलं लखन? हो, येणार आहे. ओके. दादा, आणि आता लखनचं नियोजन कसं असतं, म्हणजे पावसाळ्यातलं? पावसाळ्यात बैल घरी असतो. घरी असतो. हो. मग तिकडून आता घाटावरती शर्यती असल्या का हा प्रवास तुम्हाला हा येतो. ओके, म्हणजे घाटावर नसतो? नाही. दादा, आणि देवाबाईची आणि लखनची आता जोडी जर आपण बघायला गेलो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण या जोडीची खूप चर्चा चालू आहे. खूप कमी वेळात लखनने सुद्धा नाव वरती केलं आणि देवाबाईने सुद्धा नाव वरती केलं आहे. तर ही जोडी आता आपल्या भविष्यात कधी पळताना बघायला दिसेल? तर लवकरच दिसेल 30 तारखेच्या पुढं. 30 तारखेच्या पुढे. म्हणजे आमची बी इच्छा आहे ती गाडी पळावी, कारण ती गाडी पळतेच एकमेकाला ते करून. बरोबर. पण आता काय इकडलं बी एखादा पैरा लागते ना, सगळ्यांना बैल भेटावा आमचा. बरोबर. हां, मागचे बैल बी समजा जे बैल पळणारे बैल असते तर ते पैऱ्यामुळे मागं असते, तर मग असे आपला पहिला पळणारा दिला म्हणजे ते बी पुढे येतात ना. आता जेव्हापासून लखन चर्चेत आलाय तेव्हापासून लखनला किती मागण्या आल्या? मागण्याचं काय, लय मागण्या येतात, लय फोन येतात, पण भाऊ द्यायचंच नाही म्हणते. आणि लखनच्या मागे आता मालक तर आहेत, परत तुमची पूर्ण टीम आहे. कोण कोण असतं नियोजनामागे? कोणाचं? नियोजनाला काय समजा आमचे सगळेच असते तर पुरं, म्हणजे पैरं बिरं भाऊच करतात आमचं. म्हणजे पैऱ्यांना आम्ही नाही करीत कोणाला काही, नाही का. फक्त आमचं सांगायचं काम असते भाऊंला, तुम्ही हे बोला. दादा, आता लखनने शंकरपड गाजवलंय, पण तुम्हाला असं का वाटलं की आता लखनला आपण घाटावर सुद्धा पळवावा, बिनजोडमध्ये सुद्धा पळवावा? नाही, काय झालं होतं, आमच्याकडं मैदान झालं होतं ना, तर त्या मैदानामध्ये आमच्याकडं 3 फेऱ्याचंच मैदान होतं. तिथं आम्ही गट पास केलेला. इकडला सोन्या म्हणून बैल आणला होता आम्ही, 50-50 नाही का. बरोबर. तर दैवत शेठ गोवेकरनी नियोजन करून दिलेलं आणि अमोलदादा गायकवाड यांनी म्हणले पळवा तुम्ही. आता त्यांना बैल मागितला होता फाजील, तर ते पळणार होता दुसऱ्या दिवशी फाजील. तर अमोलदादा म्हणले हा बैल तुम्ही पळवा, तुमची गाडी राहील, नाही का. तर काही समजा होत असते, सेमीला टाकाटाकी समजा मार खाल्ला, तर मग आम्हाला वाटलं आमचा बैल 3 फेऱ्यात बी पळणार. मग बघितलं तर गाडी डायरेक्ट फलटणला देवाबाईन ते आम्ही तिकूनच आणलेली गाडी.
आजचं जे मैदान आहे मैदानाबद्दल काय बोलाल? मैदान चांगलं आहे पळायला, मैदान बेदान ओके एकदम. दादा आता लखन इकडे येतोय, शंकरपाटात नाव करतोय, घाटावरती नाव करतोय, बिंजोडला नाव करतोय, तर काय वाटतं तुम्हाला या नंदीबद्दल आणि मालकांचं त्याच्यासोबत तुमचं सुद्धा नाव होतं आहे आणि जे तुम्ही त्याच्या मागे मेहनत केले त्या मेहनतीचं तुम्हाला फळ भेटतंय, काय बोला? आता मेहनत केल्याशिवाय तर फळ भेटणारच ना. आणि दुसरी गोष्ट आता आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्हालाच नाही सगळ्यांनाच आनंद आहे की बाबा या तेवढ्या लांबवर येणार संभाजीनगरवरून इकडे बैल पळतो, इकडले बी लोक आम्हाला सहकार्य करते सगळे. म्हणजे असं काही समजत नाही की बाबा हे दुसऱ्याचा बैल आहे काय, असं नाही कधीच. दादा आता हारण्या आणि लखन बिंजोडला सुद्धा पळाला आणि आज सुद्धा पळाला, चांगली तरी पळाली. जोडी खूप चांगली पळते. आणि जो पहिलं नियोजन झालं होतं बिंजोडला ते नियोजन कसं झालं होतं? म्हणजे ते नियोजन त्यांनीच केलं होतं, आकाश शेट राऊतने. बरोबर. आणि आपल्या लखनचा स्वभाव कसा आहे? बैल aggressive स्वभाव आहे की- म्हणजे त्यांचा एक नंबर आहे, म्हणजे बैल एकाच कासऱ्यावर असतो. बरोबर. कारण मैदानात तर जबरदस्त पळतो त्याच्यामुळे तशी बैल भरपूर आपल्या ॲग्रेसिव्ह दिसून येतात, परंतु लखनचा तुम्ही स्वभाव बोलताय म्हणजे स्वभाव म्हणलं तर त्याचा एकदम हे आहे, म्हणजे असं ते मारणार नाही काय नाही, एकाच कासऱ्यावर असतो कुठं पण. नाही तर बैल मैदानात गेल्यावर असा गरम होतो, हे होतो, मारायला बघतो, तसलं काही नाही त्याचं. दादा मैदानामध्ये आपल्याला भरपूर वेळा तुम्हीच दिसता आणि अजून एक कोणतरी दादा असतात मालक हा जास्त ते येत आमचे नाहीत विकास का असते. नाही भाऊ नसते सोबत. ठीक आहे दादा, एवढा वेळ दिलात. लखनला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.